आरपीआई ने चेंबूर शरद नगर और जीजा माता नगर में आयोजित चौक सभा में नागरिक हुए शामिल। आरपीआई ए के राष्ट्रीय अध्यक्ष और चेंबूर के उम्मीदवार दीपक निकालजे के नेतृत्व में उनके कार्यकर्ताओं ने वाशी नाका, शरद नगर और जीजा माता नगर में चौक सभा का आयोजन किया, जिसमें स्थानीय नागरिक भी शामिल हुए और उन्होंने अपनी समस्याओं को सामने रखा। सभी ने कहा कि दीपक निकालजे ही उनकी समस्या दूर कर सकते हैं। दीपक भाऊ निवडून जरी आले नव्हते तरी पण ते लोकांची समस्याचं काम करत होते। लोकांच्या ज्या ज्या अडीअडचणी आहेत, गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं काम ते आताही करत आहे। जर निवडून आले तर या चेंबूरचाच नव्हे, या पुऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून दीपक भाऊ हे अग्रेसर असतील आणि या चेंबूरचा विकास केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत। दीपक भाऊकडे सर्व जाती धर्माचे लोक येतात, त्यांच्या काही अडचणी असतात, ते कुठल्याही प्रकारचे आमिष समोर न ठेवता त्यांचे ज्या प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तत्परतेने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतात। हो, भाऊंचं समाजकार्य खूप चांगलं आहे। भाऊ आमदार किंवा नगरसेवक खासदार नसताना भाऊ गोरगरीब जनतेची कामं करत आहे। जर भाऊंना आपण सर्वांनी मिळून जर विधान भवनावरती जर पाठवलं तर भाऊंचा जो आवाज आहे हा बलाढ्य आहे, मजबूत आवाज आहे। या आवाजाने जे महाराष्ट्र शासन आहे हे हादरेल आणि गोरगरीब जनतेचा भाऊ 100% काम करतील। याच्यासाठी माझं आव्हान आहे की सर्व जाती धर्माने एकत्र येऊन दीपक भाऊ निकालजे यांना बहुमताने विजय करावं, ही माझं लोकांना जनतेला नम्रतेची विनंती आहे। प्रिय बहुजन बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे या चेंबूर विधानसभेमध्ये अधिकृत उमेदवार आहे आणि चेंबूरचा जर विकास व्हायचा असेल तर दीपक भाऊ सारखा एक हक्काचा माणूस, बहुजनांचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडे सर्व थरातील दलित, मुस्लिम, ओबीसी सर्व थरातील लोकांचा त्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे आणि त्यांना अनेक पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आता आमचे नेते बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते ॲडव्होकेट सुरेश पाणे यांनी सुद्धा या भाऊंना म्हणजे पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि भाऊंना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडूनच आणायचं आहे आणि भाऊंना ही एक संधी आहे। मी तर सांगेल की 100% भाऊ यावेळेस निवडून येतीलच आणि अनेक पक्षांचा पाठिंबा, जसं आनंदराव आंबेडकरांचा पाठिंबा आहे, पॅन्थरचा पाठिंबा आहे, अशा अनेक छोटे मोठे संघटना ज्या आहेत अनेक भाऊच्या पाठीशी आहे। भाऊ नक्कीच या ठिकाणी निवडून येतील आणि या ठिकाणी येत्या 20 तारखेला मी आवाहन करेल सर्व जनतेला की येत्या 20 तारखेला 6 नंबर बटनवर ऑटो रिक्षा या बटनावर आपण बटन दाबा, या निशाणीवर आपण बटन दाबा आणि बहुमताने भाऊंना निवडून आणा, असं मी या ठिकाणी आवाहन करतो। भाव के बारे में यही बोलना है, जो कर रहे हमारे जितने भी है सब भाव को ही देंगे। हम तो ये बोलेंगे कि वोट दो तो भाव को ही दो, अरे ऑटो रिक्षा को। गेल्या 10-15 वर्षामध्ये हा चेंबूरचा विकास पाठीमागे गेलेला आहे आणि आम्हाला या चेंबूरकराला आम्हाला खात्री आहे की आम्ही भाऊला निवडून दिलं तर आम्हाला हे नक्की 10-15 वर्षे डेव्हलपमेंट लवकरात लवकर होईल। जे डेव्हलपमेंट इथं थांबलेलं आहे, इथं विकासाचं काम थांबलेलं आहे। आमच्या हक्काचा आणि आमच्या चेंबूरचा विकास जर आम्हाला पाहायचा असेल तर आम्हाला रिक्षावरील बटन येणाऱ्या 20 तारखेला दाबून भाऊला बहुमताने विजयी करा। हे शरद नगर आहे, शरद नगर असोसिएशनचं आमच्या शरद नगर मध्ये हे जे रोड बनलेलं आहे, जे घर तुटून आता हे नवीन रोड हे बनलेलं आहे, याचा एकदम लास्ट मध्ये गटर मध्ये हे एकदम घाण इकडे सगळे जण टाकतात। तर आम्हाला इकडे पाहिजे एक बीएमसीचा डब्बा, इकडे कधी भेटलं तर आम्हाला थोडस सुविधा होईल। तर ह्याच्यामुळे आम्ही दीपक भाऊला आम्ही नमस्कार करून सांगतोय की बाबा आम्हाला इकडे एक डब्बा करा आणि तिकडे एक वाचनालय पाहिजे आपल्याला। हे चर्च इकडे आपलं सगळं अँगल वगैरे सगळं टाकलेलं आहे, तिकडे आपल्याला सगळं का पाहिजे, हे नम्र विनंती आहे। जय महाराष्ट्र, जय भीम, जय नीम। कारण याच्यामुळे रोज आपल्या बीएमसी लोक घेऊन जाणार आणि घेऊन येणार रोजचं, एक डबा आपल्याला पाहिजे। आता कधी हे झालं तर दीपक भाऊचं
100% येणार तर येणार 100%. बोलायचं नाही का, इथं कचरा आहे, हा. प्रदूषण, हे लोक जळवतात, प्रदूषण येतात, मुलं बाळ एकदम आजारी होतात. इकडे बाथरूमला आम्ही येतो, हा तिकडे वास येतो पूर्ण. सेकंड थिंग काय, इकडे आम्हाला ना बसायला जागा नाही, साहेब पार्किंग करून ठेवली, तर आम्हाला काय बसायला नाही का ते येते. हा हा, तक्रार आता केली होती, पण आता साहेबांनाच करतो डायरेक्ट. हा तुम्हीच साहेबांना करा केलेली आता. आहे. केलेली होती, पण साहेबांना नाही केलेली, दुसऱ्या साहेबांना केलेली, पण त्यांनी काय केलं नाही. म्हणून आम्ही यांना बोलतोय, दीपक भाऊ साहेबांना, या टायमाला तुम्ही येणारच आहे आणि आम्हाला पाहिजे प्रगतीकडे. सॉरी साहेब. आणि एक गोष्ट अजून आहे, इकडे भरपूर लोक आहेत ना, बाहेरचे लोक गाडी वगैरे आमच्या एरियामध्ये टाकतात आणि काही लोक नशेडी लोक आहेत, इकडे येऊन मचमच वगैरे करतात. तर त्यांच्यावर काहीतरी उपचार केलं तर बरं आहे, किंवा कारवाई नाही करणार तर आम्ही काहीतरी स्टेप घेऊ, किंवा तुम्ही तरी काहीतरी घ्या, किंवा आम्ही तुमच्यावर एक भरोसा ठेवतोय, तुम्ही काहीतरी करा. ठीक आहे. दीपक भावाला निवडून आणायचं, आमचं एवढंच आहे बस. दीपक भावाला निवडून आणायचं. यहाँ का जो भी हमारे एमएलए केस में जो भी तकलीफ होती बारिश में, ज्यादा पानी यहीं भरता, कोई नगर सेवक कोई एमएलए यहाँ उठ के नहीं आते। आप देख चुके हैं कि यहाँ पे नाला सब बड़ा है। अभी ये बारिश में फिलहाल यहाँ पूरा पानी भरा था, कोई नगर सेवक कोई एमएलए नहीं आया था। तो हम चाहते हैं कि हमारे दीपक भाई एमएलए सब जीत के आए, हमारा ये बाथरूम, यही हमको सबसे अच्छा रहेगा। जो काम करने वाले इंसान अच्छे रहेंगे, बस वही है कि आधी रात को भी जाओ तो भाऊ उठ के आ सकते। भाऊ पे 101% भरोसा है। मैं भाव पे, भाई मेरा समाज का आदमी है, मेरे को पता है। और रही दूसरी बात, ये बाथरूम जो हमारा सार्वजनिक बाथरूम था, ये बाथरूम को अभी बोलेगा ना, क्या बोलेगा अभी मेरे को शब्द नहीं, स्थानिक आमदार ने पूरा वाट लगा के रख दिया। और लोगों को अभी 100 रुपए, एक घर का 50 रुपया, म्हणजे 10 बार जाएगा तो 10 बार पैसा देना पड़ता है हमको, ऐसा हो गया। हाँ? ये ठीक नहीं है। मगर जो हमारा भाई है ना, जो भाई करेगा वो कोई करने वाला नहीं। मेरा समाज का आदमी, मेरे को पता है, भले वो कोई भी रहने दो, मगर मैं समाज का आदमी का काम कर सकता है और समाज का आदमी करेगा, ये मेरे को पता है, 100% पड़ता है। मगर जो आमदार जो अभी फातेकर है, वो कुछ काम करता नहीं भाई, खाली आता है जाता है बस। हमारा बाथरूम तो हमको, और ये हमारा डेवलप भी रुक गया अभी। ये जो ये सारे का डेवलप है ना, अभी तक रुक गया है। भले में हमको कोई गाली दो या कुछ भी करो, मगर हम जो, मेरा मुंह से जो सच निकलता है सच ही निकलता है। समझ में आया मैं क्या बोल रहा हूँ? भाव के सिवा हमारे पास कोई पर्याय नहीं, अभी ये बार पर्याय नहीं हमारे पास। हाँ, बस आपके बार डेवलप होना मांगता है। आपकी बार कुछ होएगा तो चेंजिंग होएगा तो थोड़ा अच्छा लगेगा। बस हम बुढ़ा कल हम भी कब्र में जाने वाला है। हमको दोनों बिल्डर भी नहीं चाहिए, हम कब्र में जाने वाले हैं। अभी हमारा 60 बरस हो गया। अभी हम ये मैं सोसायटी मेरे हाथ से मैं स्थापन किया था। नहीं क्या नहीं बदल आता होणारच आहे। काही दिवसानंतर सगळ्यांची इच्छा आहे, जे बदभाव निकाल जे आहेत, त्याचं चिन्ह आहे रिक्षा। सगळ्यांची इच्छा आहे, या ठिकाणी आम्ही रिक्षा वोटिंग करणार आहोत। कशामुळे या ठिकाणी भरपूर समस्या आहेत, इथे बाथरूमची समस्या आहे, एसआरए आहे, रोड आहेत आणि रोगराई वाढलेली आहे। तर यांचे मेन अधिकारी आहेत, ते कोणाचं ऐकत नाहीये। इकडे आमदार आहेत, ते काम करत नाहीये। जे बाथरूम बांधलं होतं परत ते हे होतं सार्वजनिक, या ठिकाणी एका संस्थेला त्यांनी तिथं नेमलेला आहे आणि तो तिथं मतलब पैसे मागून पैसे द्या लोकांना। आम्ही पहिले फुकट लोक हागायचे, आता पैसे देऊन हागायला लागलेत। तो आमदार आहे का हागणारा आमदार आहे? लोकांची इच्छा आहे भाऊ या ठिकाणी आमदार झालाच पाहिजे। आणि या ठिकाणी जे एसआयचे प्रॉब्लेम बाथरूम आहे ना, इकडे पण बाथरूम आहे, ते पण इकडे 3 रुपये 5 रुपये आहे। आणि हे बघाचे पुढचा तिकडे कॅमेरा दाखव, ते पण प्रायव्हेट बाथरूम केले, तिकडे पण 5 रुपये घेतो। या ठिकाणचे जे एसआयचे प्रॉब्लेम आहे, झाले 10 वर्षापासून आमदारांनी यांना काही सहकार्य केलेलं नाहीये। इथे कधी आलेले पण नाहीये, फक्त येतात, नारळ फोडतात, बाथरूम आणि लादीकरण करतात। बाकी लोकांच्या समस्या आहेत ना, एसआरए ते काम करा नाही सगळ्यांचं। माणसं मरायला लागले रोगराईमुळे, काय माणसं मेलेले आहेत। तर आमची इच्छा आता भाऊ आल्यानंतर पहिला मुद्दा आम्ही घेणार, या ठिकाणी एसआरए झाला पाहिजे।
आणि जो इकडचा बिल्डर आहे आम्ही त्याची हकालपट्टी करून या ठिकाणी नवीन बिल्डर आणून काम करणार आहोत.